तर नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा सगळे मजेत ना? आशा करतो सगळे तुम्ही मजेत असाल. आणि आज तारीख किती आहे? तर आज आहे तारीख 14 ऑगस्ट आणि 8:36 झालेत आणि आपण आता निघालोय. गाडीत CNG हाफ टँकच्या थोडी वर आहे, पण फुल करूया आपण. गाडीत CNG घ्यायला जाऊया आणि मग ऑनलाईन जाऊ. तर हे चेक करा, CNG आपली झाली आहे फुल. आणि किती आली तर 251 रुपयाची आली CNG. म्हणजे मी लास्ट व्हिडिओमध्ये एस्टिमेट लावलेला तो बरोबर लावलेला की आपली 250 रुपयाची CNG कंझ्युम झाली असेल. इट्स ओके. जाऊया आता. मी पार्टी पेट्रोल पंप आहे ना, मी आपलं विचुंबेवाल्या इथं नाही गेलो, आपला इथं आलो. हा बघा समोर मरिया ढाबा आहे ना, नेरा रोडला, तिथं आलोय. तर इकडनंच पुढे जाऊया आणि ऑनलाईन होऊया लगेच. तर वेळ चेक करा, 9:01 आणि तारीख ऑगस्टची 14. जाऊया आपण ऑनलाईन लगेचच. गो ऑनलाईन. उबेर बघा 5 संपले आपले. उबरवरती झालोय आपण ऑनलाईन. हे बघा 5 संपले ना आपले. आणि लगेचच रॅपिडो पण ओपन करूया. रॅपिडोवरती पण ऑन ड्युटी जाऊया. हे काय रे, अरे 15 ऑगस्टचं आलं. झालं आपण रॅपिडोवरती पण ऑन ड्युटी. तर टाइम चेक करा, 10:36 ऑगस्टची 14 तारीख आणि आपली पहिली ट्रिप आता झालेली आहे. उबरची होती पहिली ट्रिप. किती फेअर भेटलाय तर एवढा फेअर भेटला. आणि आपण आहोत कुठे तर आपण आहोत ठाणे पंचपाकडी या एरियात आहोत. आता इकडनं जाऊया बाहेर आणि बघूया अजून कुठली आता ट्रिप भेटते ती. इथं पोचायला मला म्हणजे पनवेलला मी जसं ऑनलाईन गेलो तसं लगेचच पहिलीच ट्रिप आली ती मी ॲक्सेप्ट केली. पिकअप जवळच होता, मग ॲक्सेप्ट केली. त्याच्यानंतर आता इथे यायला मला काहीतरी 1.5 तास लागला. तर याच ठिकाणी आपला दुसरा ड्रॉप झाला आहे. आपण आहोत कुठे तर आपण आहोत बांद्रा टर्मिनसला. आता इकडनं आपण इथेच थांबूया थोडा वेळ. बघतो मी पहिला ट्रेन वगैरे कुठली आहे का, आणि मग बघू. जर ट्रेन नसेल ना लवकर कुठली येणारी तर मग थोडं बाहेरच्या साईडला जाऊ. पण सध्या इथे थांबू थोडं, कारण की गाड्या तर खूप आहेत. म्हणजे ट्रेन येणार असेल म्हणून गाड्या इथे वेटिंगला थांबल्यात. रॅपिडोची ट्रिप होती आपल्या. या ट्रिपचा फेअर किती भेटला आपल्याला तर एवढा भेटला फेअर. हे होती एक्सेल नव्हती, प्रीमियम होती रॅपिडोची. घेऊन टाकली. बराच वेळ झाला होता यार, म्हणजे 20-25 मिनटं झाली होती. काय ट्रिपच नव्हती भेटत म्हणून मी घेऊन टाकली. तर सर्वात आधी टाइम चेक, 2:40 ऑगस्टची 14 तारीख. आणि आपण कुठं आहोत तर आपण सध्या आहोत ठाणे हिरानंदानी इस्टेटला. आपण लास्ट ड्रॉप बांद्राचा गेला, बांद्रा टर्मिनसचा. ते तिथं मी थांबलो बराच वेळ, पण काय असं ट्रिप्स लागत नव्हत्या. एक फोर्टची ट्रिप आली होती, रॅपिडोची होती, एक्सेल होती, पण ती लगेच दुसरं कोणतरी ॲक्सेप्ट केली. मी लेट झालो थोडा. त्यानंतर मग मी बराच वेळ झाला काही ट्रिप येत नाही. उबेरवरती पण नाही आणि रॅपिडोवरती चांगल्या म्हणजे. तर मी गेलो BKCला गेलो. BKCला पण थोडा वेळ गेला माझा, 15-20 मिनटं. नंतर मला उबेरवरती ही हिरानंदानी इस्टेटची एक्सेल ट्रिप भेटली. फेअर किती भेटला तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा, एवढा आपल्याला फेअर भेटला आहे एक्सेल ट्रिपचा. आता आपली करूया याला कंप्लीट. आणि गाडीत आपल्या CNG आता कमी आहे. बघूया इकडनं काही छोटी ट्रिप भेटली तर घेऊ, नाहीतर CNG भरून टाकू. तर टाईम झाला आहे 3:45 आणि आपण आहोत ऐरोलीमध्ये. आपला 4था ड्रॉप झाला आहे. फेअर बघा एवढा भेटला आहे. मी मुद्दामून ऐरोलीचा ड्रॉप घेतला कारण की आपल्या गाडीत CNG नव्हती तेवढी. आणि गोरेगावचे वगैरे येत होते मला, पण गाडी CNG नव्हते आपली तेवढी. तर आता इकडे जाऊया आता आपण ऐरोलीला, बाहेर मेन रोडला. तिकडे आपण CNG फुल करून घेऊ आणि मग आपण ऐरोलीलाच माइंडस्पेसला वगैरे येऊन थांबून जाऊ. थोडा आपला CNG वगैरे भरेपर्यंत टाईम जाईल. आणि आत्ता फेअर पण लो असतात ह्या टायमिंगला, त्यामुळे आपण आता थोडं शांत बसू, CNG वगैरे भरून घेऊ. तर हे चेक करा, गाडी CNG झालं आहे फुल. आणि CNG कितीची आली तर 625 रुपयाची आता CNG आली गाडीमध्ये. आता आपण चाललो आहे ऐरोलीमध्येच आहोत. आता आपण माइंडस्पेस जवळ चाललो आहे. तिकडनं आपल्याला बघू थोडं. आता 4:21-22 झालेत. आपण 5:15 पर्यंत ऑनलाईन नाही जाणार आहोत, थांबू तोपर्यंत आपण. तर टाईम आता चेक करा, 5:15 ऑगस्टची 14 तारीख आणि आपण चाललो आहे ऑनलाईन. उबर करूया आपण ऑनलाईन. उबरवर झालो आपण ऑनलाईन. आणि थांबा, हा सेल्फी मागते, सेल्फी घेऊन मग
आपण रॅपिडोवरती पण ऑनलाईन जाऊ. उबरवर आलो आपण ऑनलाईन, आता आपण रॅपिडोवर जाऊया ऑनलाईन. तर टाइम चेक करा, संध्याकाळचे 7:14, तारीख 14 ऑगस्ट. आणि आपण कुठं आहोत? तर आपण आहोत नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला. ऐरोलीवरनं आपल्याला एअरपोर्टचा ड्रॉप भेटला. एक्सेल होती ट्रिप. फेअर किती भेटला? तर एवढा फेअर भेटला आहे आपल्याला. आता जाऊया, ट्रिप कंप्लीट करतो. आहे बघा, कंप्लीट उबर एक्सेल ट्रिप कंप्लीट करतो आणि आपण जाऊया आता बेलापूरला. तर सर्वात आधी टाइम चेक करा तुम्ही. रात्रीचे 10:48 आणि तारीख आहे ऑगस्टची 14. आणि आपण कुठं आहोत? आपण आहोत कल्याण खडकपाडाला. बेलापूरवरून आपल्याला रॅपिडोची राईड लागली. खडकपाड्याची सिडान होती, म्हणजे प्रीमियम होती, तर मी घेतली लगेच. फेअर किती भेटला आहे? तर एक मिनट, हे उबेर मी चालू केलं इथं आल्या. फेअर आपल्याला भेटला एवढा. यार पण ट्रॅफिकनी हालत खराब केली. 3 तास लागले इकडे पोचायला. 3 तास उसटण्याला, तळोजा बायपासला उसटण्याला तर अर्धा-पाऊण तास जागेवर उभी होती गाडी. यार ट्रॅफिकनी लय वाट लावली. ठीक आहे, आता बघूया इकडनं पुढची ट्रिप कुठली भेटते. उबर पण मी चालू केलाय. आता हे करूया आपण, कलेक्ट फेअर, कलेक्टेड, ओके डन. ठीक आहे, बाहेर जाऊया इकडनं थोडं. तर सर्वात आधी टाइम बघा, 3:56 आणि ऑगस्टची 15 तारीख आहे. आता मी लास्ट कल्याणची ट्रिप कंप्लीट केली, त्यानंतर मी बराच वेळ तिकडे थांबलो. एक उळवेची ट्रिप आली होती, मी ती मॅच केली पण ती झाली नाही. कुठला तरी दुसरा ड्रायव्हर घेऊन गेला. आणि त्याच्यानंतर एक कासारवडवली ठाण्याची पण मी ॲक्सेप्ट केली होती, ती पण नाही झाली. ती म्हणजे ॲक्सेप्ट केली होती इन द सेन्स ती आली आणि लगेच गेली, रॅपिडोवर होती. त्यानंतर मी आलो कल्याण स्टेशनच्या बाहेर. अरे हे बघा, लगेच जाते, लगेच 1 सेकंड पण थांबत नाहीये. तर आता खूप सारे ड्रायव्हर्स आय थिंक आहेत वेगेंट. सो मी आलो कल्याणला आणि इकडंच येऊन मी थोडा वेळ जागा राहिलो. छोट्या छोट्या ट्रिप येत होत्या, तर मी झोपलो. ते मी उठलो, आता 15-20 मिनिटं झाले, फ्रेश वगैरे झालं आणि व्हिडिओ बनवते. आता बघूया इकडनं काय ट्रिप भेटते का. आता थोडंसं कन्सन्ट्रेट करूया. तर सर्वात आधी वेळ चेक करा, 5:47 ऑगस्टची 15 तारीख. आणि आपण कुठं आहोत? तर आपण आहोत उल्हासनगरला. कल्याणला थांबलो यार, पण एवढ्या चिंदी ट्रिप येत होत्या ना, काय हे नाही. आणि खूप सारे ड्रायव्हर तिकडे होते. ज्या मोठ्या ट्रिप होत्या त्या लगेच विदिन 1 सेकंड पण नव्हतं लागत ॲक्सेप्ट करत होत्या. अशा माझे 2 ट्रिप माझ्या मी मॅच केल्या, पण त्या झाल्या नाही. तर मी तिकडनं निघलो होतो घराकडे जायला. ऑन द वे आलो तर मला उल्हासनगरवरनं एक रिझर्वेशन दिसली. आपलं एअरपोर्टची, नवी मुंबई एअरपोर्टची सिडानची आहे, पण एमटी जाण्यापेक्षा म्हटलं ती घेऊन जातो. ती एक रिझर्वेशन घेतली आहे. त्या रिझर्वेशनच्या आता पिकअप लोकेशनलाच मी आलो आहे उल्हासनगरला. त्याच्यानंतर एक पनवेल रेल्वे स्टेशनवरनं, पनवेलचीच आतमध्ये थोड्या गावातली वाघाची वाडीची पण एक रिझर्वेशन आहे, ती पण घेऊन ठेवली आहे. बघूया आता हा ड्रॉप केल्यानंतर डिसाईड करू की, कारण की ती 9:15 आहे. आता हा माझा एअरपोर्टचा पिकअप 6:15 आहे आणि पनवेलवरनं जो आहे, जो वाघाच्या वाडीला ड्रॉप करायचा आहे, तो 9:15 आहे. तर मध्ये फार वेळ जाईल, बघू, डिसाईड करू आपण. तर याच ठिकाणी आपला एअरपोर्टवाला ड्रॉप झाला आहे कंप्लीट. फेअर किती भेटला? तर एवढा फेअर भेटला आहे. सिडान ट्रिप होती आणि वेळ किती झाला आहे? तर 7:36 आपला ड्रॉप कंप्लीट झाला आहे. आता आपण चाललो आहे पनवेलच्या दिशेने. तर हे चेक करा, CNG केलं आहे परत फुल. आपण आहोत बेलापूरमध्ये, CNG पंपातच आहे. आता निघूया इकडनं आणि पनवेल रेल्वे स्टेशनला जाऊन थांबूया. तो पण एक ड्रॉप कंप्लीट करूया आणि मग घरी जाऊ. आज म्हणजे 24 तासाचे जास्तीच होतील आपल्याला, पण ठीक आहे यार, तर करूया. कारण की रात्री खूप वेळ वाया गेला ना आपला, 4-5 तास जास्तीच. 4 तास तर मी झोपलो
परत 1.5-2 तास इकडे तिकडे ट्रिप शोधण्यात गेले. सो त्याची भरपाई करायला लागेल ना थोडी. तर आता आपण पनवेलला जातच होतो स्टेशनला, पण बेलापूरवरनंच एक पनवेल रेल्वे स्टेशनची ट्रिप भेटली आपल्याला, म्हणजे राईड लागली. तर घेऊन जाऊ ना MT जाण्यापेक्षा, जे काय फेअर भेटेल ते भेटेल. तर पनवेल स्टेशनचा पण ड्रॉप झाला आहे डन. आपण पनवेल स्टेशनला आहोत. आता इथंच थांबतो कुठंतरी, कारण की आपली रिझर्वेशन आहे. फेअर किती भेटला आपला या बेलापूरवरून पनवेलला आलो आपण, एक्सेल होती. ड्रॉपचा फेअर किती भेटला तर एवढा भेटला. माहिती आहे कमी आहे, पण ठीक आहे ना यार, बेलापूरवरनं MT येण्यापेक्षा एवढं तर एवढं. तर याच ठिकाणी आपला लास्ट ड्रॉप झाला आहे. वेळ किती झाला आहे तर वेळ बघा, सकाळचे 10 वाजलेत आणि ऑगस्टची 15 तारीख आज. हॅपी इंडिपेंडन्स डे. आपल्या लास्ट ड्रॉपचा फेअर किती झाला आहे ते एवढा झाला आहे. एक्सेल ट्रिप होती, एक 16-17 किलोमीटर झालो आहे. आणि आता जाऊया घरी, कारण की भाई 25 तास झालेत मला घरातनं निघून. तरी चेक करा, पोचलोय आपण आपल्या बिल्डिंग खाली. गाडी मी पार्क केली आहे. आणि भाई म्हणजे मी आजपर्यंत केलेल्या ड्युटीमधला सगळ्यात मोठा दिवस आजचा. म्हणजे आजचे आपले वर्किंग आवर्स 25 तास झालेत. 25 तास मी म्हणजे घरातून निघल्यापासून मला आत्ता 25 तास झालेत टोटल. आणि 25 तास पण त्यातले आहेत ना 4 तास माझी झोपेची आहेत आणि 2 तास आपल्याला ट्रिप वगैरे भेटत नव्हते तर त्याचे पण आहे. सो आपण ते जर 6 तास काढले तर एक अराउंड 18 तास आपलं नॉर्मली जशी होते तशीच ड्युटी आहे. फक्त 25 तास कारण की आज थोडं आपण झोप वगैरे पण काढली. ठीक आहे, ड्युटी आपण पकडूया. 25 तास आपली झाली ड्युटी. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट आपली झाली आहे टोटल CNG पास आणि आपलं मेंटेनन्स 1950 रुपये आपली टोटल आजची इन्व्हेस्टमेंट आहे. 1950 रुपये आपली टोटल इन्व्हेस्टमेंट आहे आजची. आणि गाडी किती चालली तर गाडी तुम्हाला दाखवतो किती किलोमीटर चालली. तर हे चेक करा, गाडी आपली चालली आहे एवढे किलोमीटर. ठीक आहे, इन्कम किती झाली हे तर मी तुम्हाला दाखवलं आहे. हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचे आहेत. सगळे इन्कम मी दाखवलेली आहे. मला आजचा आपलं किती प्रॉफिट काय वगैरे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे जरूर. आणि ठीक आहे, आजसाठी एवढंच ठेवूया. इफ यू न्यू टू माय चॅनल प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, बेल नोटिफिकेशन ऑन करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि राईट सेफ अँड बी सेफ गाईज. टाटा बाय बाय, टेक केअर.